वार्ताहरात आपलं स्वागत आहे। पुणे शहरातील काशीवाडी भागात एका 40शीतील अविवाहित मुलीने आपल्या 70 वर्षीय वडिलांची चाकूने भोसकून हत्या केल्याची थरारक घटना उघडकीस आली आहे। वारंवार होणारी शिवीगाळ आणि त्रासाला कंटाळून मुलीने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे। या प्रकरणी खडक पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी मुलीला अटक केली। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जैनुद्दीन दस्तगीर फुलारी वय 70 राहणार काशीवाडी पुणे असे खून झालेल्या वडिलांचे नाव आहे, तर दिलशाद जैनुद्दीन फुलारी वय 40 असे अटक करण्यात आलेल्या आरोपित मुलीचे नाव आहे। दारूचे व्यसन आणि रोजचा वाद हत्येचं कारण ठरल्याचं बोललं जात आहे। जैनुद्दीन यांना दारूचे तीव्र व्यसन होते। ते रोज रात्री दारू पिऊन घरी येत असत आणि आपली अविवाहित मुलगी दिलशाद हिला कारणाशिवाय शिवीगाळ करत तसेच मानसिक आणि शारीरिक त्रास देत असत। त्यामुळे घरात रोजच वाद होत होते। नेहमीप्रमाणे रविवारी रात्रीही जैनुद्दीन हे दारूच्या नशेत घरी आले। त्यानंतर त्यांनी मुलगी दिलशाद सोबत वाद घालण्यास सुरुवात केली। तिला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करू लागले। रोजच्या या त्रासाला कंटाळलेल्या दिलशादचा संयम सुटला आणि रागाच्या भरात तिने घरात असलेला कांदा कापायचा धारदार चाकू उचलला आणि काही समजण्याच्या आतच तिने वडिलांच्या छातीवर जोरदार वार केले। हा वार इतका भीषण होता की गंभीर जखमी झालेल्या जैनुद्दीन यांचा जागीच मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच खडक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। पोलिसांनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जैनुद्दीन यांचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला। या प्रकरणी खडक पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून आरोपी मुलगी दिलशाद फुलारी हिला अटक करण्यात आली आहे। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत।